आजची तुमची काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही आता वर जाऊन आले, दरवर्षाप्रमाणे तुम्ही आज जे मलंगडाचा आजचा उत्सव आहे ते तुम्ही साजरा केला, तर आजच्याबद्दल काय सांगशाल? मला असं वाटतं की आज तुम्ही बघितलं असेल 37 वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या मलंग मुक्तीची पहाट या ठिकाणी ही जे आंदोलन आहे हे 37 वर्ष सातत्याने चालू आहे आणि यंदाचं 38वं वर्ष आहे. परंतु दुर्दैव आहे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन चाललेल्या लोकांनी गेल्या 2.5 वर्ष सत्तेच्या ह्याच्यावरती बसलेले असतानासुद्धा जे दिघे साहेबांचं स्वप्न होतं, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की या मलंग मुक्ती या ठिकाणी मिळेल, या मग तो न्यायालयीन लढा असेल किंवा ह्या संबंध असलेल्या सोयीसुविधा ज्या आहेत, आज 17 वर्ष झाले. आज तुम्ही बघितलं असेल ते फिनिक्युलर ज्या अवस्थेत आहे अजूनही त्याचं रेग्युलर लोकांसाठी सर्व्हिस सुरू झालेली नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल मलंगडाला जाण्यासाठी ज्या सुविधा पाहिजेत, आज सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक असतील, वयस्कर मंडळी असतील, या लोकांना जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काही सोयी उपलब्ध नाही. आज तुम्ही बघितलं तर पायऱ्या साध्या नाहीत आणि मोठमोठ्या गोष्टी करतात, कार्यकर्त्यांना फोडाफोडीच्या गोष्टी करतात आणि हे फालतू गोष्टी करण्यापेक्षा मला वाटतं या विकासाच्या कामामध्ये या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले, मी म्हणेन लोकांनी निवडून नाही दिले, तुम्ही मशीनच्यामुळे निवडून आलेलात. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून सत्ता असतानासुद्धा या ठिकाणी जी काय दुर्लक्ष झालं होतं या मलंगडावरती, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष घालावं. बघा, सर्वप्रथम दिघे साहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आज मलंगडावर जत्रा भरलेली आहे आपण म्हणताय. आज दिघे साहेबांनी दिलेल्या विचारांची एक पोचपावती म्हणून सारा शिवसैनिक इथे जमतो. संबंध ठाण्यातलाच नव्हे तर ठाण्याच्या आसपास पालघर असेल, मुंबई असेल, अगदी ठाणे ग्रामीणमधून मुरबाड असेल, सरळगाव असेल, तुम्ही पाहिलं असेल पुणे किंवा इतर महाराष्ट्रातलेही शिवसैनिक आज इथे जमतात. आज दिघे साहेबांना आपल्यामधून जाऊन जवळपास 25 ते 26 वर्ष झाली. त्यानंतरही हा धगधगता विचार आपण जिवंत ठेवला आहे. आई भवानी शक्ती दे, या मलंगडाला मुक्ती दे, हा जो नारा दिघे साहेबांनी आपल्याला दिला आहे तो आपण जागृत ठेवायचं काम करतोय. आज हे सारे कडवट शिवसैनिक, बघा, शिवसैनिक इकडचा असो तिकडचा असो, तो शिवसैनिक आहे सर्वप्रथम. आणि जे मूळ हिंदुत्वाचे विचार आहेत, सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्या, आजचा जर एक ताजा विषय तुमच्या मीडियाने जर पाहिला असेल तर आज जवळपास 5वा दिवस आहे. आज बाप्पाचं विसर्जन झालेलं नाही आहे. तुम्ही पाहिलं असाल जवळपास 26 मंडळांचं विसर्जन झालेलं नाही आहे, मंडळांच्या बाप्पाचं. त्या चारकोपचा राजा असेल, अनेक विसर्जन रहित मूर्त्या मंडपात आलेल्या आहेत. याला हिंदुत्व म्हणायचं का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून सांगून तुम्ही सरकार बसवता, बाळासाहेबांचे विचार सांगून तुम्ही म्हणता आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहोत, संपत्तीचे नाही वगैरे म्हणवणाऱ्यांनी आज ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आज बाप्पाचं विसर्जन रोखण्याचा, आज आम्ही एवढी 70 वर्षांची कारकीर्द पाहिली इतर सरकारांची, मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, पण 70 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही आम्ही बाप्पाचं विसर्जन रोखल्याच्या घटना पाहिल्या नव्हत्या. आमच्या तरी म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरच्या आमच्या ज्येष्ठांकडनंही आम्ही ही माहिती घेतलं, कधी बाप्पाचं विसर्जन रोखलं नव्हतं. हे हिंदुत्ववादी नाही, हे बेगडी म्हणतात, याला बेगडी हिंदुत्व म्हणतात, संधी साधू हिंदुत्व म्हणतात. तर दादा, आता म्हणजे इकडे भरपूर सारे BJPचेही बॅनर लागलेत, तर त्याच्यामध्ये बाळासाहेबांचं व दिघे साहेबांचं फोटो तिकडे नाही आहे, तर मग ह्याला तुम्ही कसा बघताय? आता बाळासाहेबांचाही चुकून टाकला गेला असं म्हणायला लागेल, कारण हा भारतीय जनता पक्ष पहिली गोष्ट किंवा इतर कुठलेही पक्ष यांचं राजकारण आम्ही सारे बघत आलेलो आहोत. ही जी जागा आहे ना, ही पवित्र जागा आहे. इथे राजकारण विरहित गोष्टी असतात. ठीक आहे, त्यांचं काय कारण असेल त्यांना लखलाभ. मी राजकारणाविषयी बोलणार नाही, पण आज इथे सांगतो, आम्ही दिघे साहेबांशी, बाळासाहेबांशी आम्ही आज वचनबद्ध आहोत इथून या गडाच्या पायथ्यापासून, की तुमचे विचार ही बाळासाहेबांची खरी शिवसेना, उद्धव साहेबांची खरी शिवसेना आणि ही महाराष्ट्राची नव्हे तर जगभरातली शिवसैनिकांची खरी शिवसेना हे विचार पुढे घेऊन जाते. चला, आम्हाला थोडंसं बोलतात ना, ते काय म्हणतात त्या गोष्टीला, एक आम्ही थोडंसं बॅकफुटला असू काही काळासाठी, कारण आम्ही खिशाने हलके आहोत. आम्हाला झाडलं तर आमच्या खिशात 12 मिळतील, पण आमच्याकडे निष्ठे, आमच्याकडे आम्हाला तराजू नाही, तुला आमच्या
तेवढं बळ कुणामध्ये नाही. आज आम्ही संघर्ष करतोय ह्या माजलेल्या सत्ताधीशांशी आणि हा संघर्ष दिघेसाहेब बाळासाहेब पाहतायत, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आज इथे जमलेला हा सारा शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक आहे, समजलात. तर या सर्व विचारांचं रक्षण करण्याची आम्ही जबाबदारी उचललेली आहे. आम्ही त्यांच्याशी पुन्हा वचनबद्ध आहोत. मग भारतीय जनता पक्ष असेल, कुणा शिंदे गट असेल, काय त्यांच्या बॅनरवर कुणाचे फोटो टाकतोय, हे स्वतः काही काळासाठी आहेत. ही सूज आलेली आहे महाराष्ट्राला आणि सूज दिसताना खूप चांगली दिसते. कदाचित ती आरोग्याच्या बाबतीतली सूज तुम्ही समजू नका, पण दिसताना फुगीर दिसतं, फुगीर. पण ती असते सूज, ती ओसरली ना तर सुरकुत्या पडलेल्या असतात, जाणार, ही सूजही जाणार आणि निखळ सत्य, निखळ जे आहे ना सोनं, शिवसेनेचं सोनं, ते बाहेर येणार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. आता सध्या जे संजय शिरसाट आहेत त्यांनी बोललं की दोघेही शिवसेना एकत्र आले तर आम्हाला चांगलंच वाटेल. ह्या विधानाला तुम्ही कसं बघताय? ते स्वतः त्यांच्या विधानांवर किती राहत आहेत हे आधी आपण त्यांचं पाहायला पाहिजे. या लोकांविषयी आज हा बोलण्याचा हा दिवस नाही. खरं तर आज हा दिवस आहे दिघेसाहेबांचे विचार साजरे करण्याचा आणि तोच आम्ही इथे येऊन साजरा करतोय. राजकारण विरहित आपण बोलूयात. राजकारण करण्यासाठी आपल्याला जमाना पडलंय, वरिष्ठ नेते इथे बसलेले आहेत. पण आज एकच सांगतो, शिवसेना ही एकच आहे. बाळासाहेबांच्या, दिघेसाहेबांच्या विचारांची शिवसेना एक आहे. कडवट हिंदुत्वाची शिवसेना आहे. आणि उद्धव साहेबांनी जे सांगितले ना, हाताला काम हृदयात राम, त्या विचारांची शिवसेना इथे आहे आणि तीच शिवसेना टिकणार. ही बाकीची आलेली सूज ही ओसरणार. ही भारतीय जनता पक्षाने पोचलेली ही जी सूज आहे ही ओसरणार. प्रमुख नेत्यांच्या हस्ते, धर्मवीर दिघे साहेबांच्या हस्ते किंवा राजन विचारे साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजा आरती होत असे, वर गडावर चढून जात असे. आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, पायवाट चांगली झालेली, म्हणजे कुठे ना कुठे हा संघर्ष कामाला आलेला आहे. आज न उद्या ज्याप्रमाणे कल्याण दुर्गाट देवीचा जो उत्सव होता, दुर्गाट देवीला न्यायालयाने जो न्याय दिला तोच न्याय या मलंगडाला भेटेल अशी अपेक्षा आमची. तर साहेब, इतक्या वर्षापासून म्हणजे जेव्हा शिवसेना अखंड होती तेव्हा सर्व पदाधिकारी वगैरे आपण सर्व सोबत यायचे. तर मग आता जे पदाधिकारी म्हणजे शिंदे गटात गेलेत किंवा मग तिकडे राहिलेत, तर मग आता तुमचं जे मित्रता होती आता त्या गोष्टींना तुम्ही कसं बघताय? आता पण भेट होते त्यांच्याशी, भेट होते कसं आहे बघा, सेना एकच आहे, मराठी माणूस एकच आहे, हिंदुत्व एकच आहे. विषय आणि विचार एक आहेत. विचार कुठे तुटलेले नाही. विषय आणि विचार जे भाजपनी खेळी खेळलेली आहे. एका मराठी फूट पाडली, मराठी माणसाला डिवाईड केलं आणि राज्य केलं, थोडा आणि राज्य केलं. ही इंग्रजाची नीती त्या भाजपने वापरली. परंतु मागच्या वेळेला, ज्या वेळेला 2.5 वर्षापूर्वी फूट झालेली, त्यावेळेला उद्धवजींनी संयमपणा घेतला. की जी पण डोकी फुटणार आहेत मराठी माणसाचं, म्हणून तो संयम त्यांनी केला आणि त्या संयमाला यश आहे. आजही उद्धव साहेबांच्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रातले आणि भारतातले प्रमुख विरोधी पक्ष तैनात असतात. श्री मच्छिंद्रनाथाचं दर्शन होतं, आरती होते आणि या ठिकाणी जो 37 वर्षापूर्वी केलेला आंदोलन किंवा लढा मुक्तीसाठी तो खऱ्या अर्थाने साकार झालेला आहे. अगदी निर्विघ्नपणे आरतीचा आनंद लोक घेतात. पूर्वी आरतीसाठी सुद्धा भांडावं लागत होतं. मला 92चा काळ आठवतो की यासाठी या ठिकाणी आपल्या लोकांनी आरती करण्यासाठी दिघे साहेबांनी लाट्या खाल्ल्या, त्याच्याबरोबर असंख्य शिवसैनिक लाट्या खाल्लेल्या आहेत. जसं आता विचारे साहेबांनी सांगितलं की कित्येक वर्षापासून आम्ही मलंग मुक्तीचा लढा लढतो आहे, पण या ठिकाणी जो विकास पाहिजे तो विकास होत नाही. अजूनही धूळ तशीच आहे, काय कसल्याही प्रकारचा विकास नाही. 17 वर्ष हे फेनिक्युलरला लागलं आहे, तर अजूनसुद्धा धक्का मारत चालते, अजूनसुद्धा त्याची NOC मिळाली नाही. तर मलंग मुक्ती ही झालीच, त्याबरोबर विकाससुद्धा झाला पाहिजे, ती खऱ्या अर्थाने मुक्ती असेल. आणि आमचा आता लढा त्यासाठी असणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातसुद्धा सत्तेवर तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आहे, त्यांनी मुक्ती द्यावी नाही. कशाला आंदोलन पाहिजे? ते आंदोलन न करता हिंदूंनी ते उत्सव झाला पाहिजे, जलोत्सव झाला पाहिजे. साहेब, सध्या जे मागे गणपती आहेत त्यांचं जे POPचे गणपती वगैरे होते तर त्यांचं विसर्जन करून दिलं नाही आहेत, तर मग आता त्याला परवानगी दिली आहे कुठंतरी, जेव्हा लोकांनी आवाज उचलला, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आत्तापर्यंत चालत होतं, आता म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे, मग अशा प्रकारला त्यांनी अगदी मोकळीक दिली पाहिजे. ठीक आहे, लगेच तुम्ही बंदी घालू नका ना, लोकांना अवेअरनेस करा, हे तुमचं काम आहे. बंदी घालणं हा पर्याय नाही त्याचा. आणि तुम्ही जर बोलताय आम्ही हिंदुत्ववादी आहे, पण अशा सणांना उलट प्रोत्साहन दिलं पाहिजे, उलट तुम्ही कमी करताय. म्हणून आम्ही सांगतो यांचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे, तथाकथित नुसतं सत्ता करण्यापुरतं आहे. आणि आमचं हिंदुत्व हे खरं आहे, हे आम्ही सिद्ध करतो.